माध्यम कोणतेही असो, कलाकाराचे हात लागले की त्याचं सोनं होतं. याचा प्रत्यय सोलापूर येथील कलावंत श्रीनाथ गायकवाड यांनी साकारलेली विविध माध्यमातील चित्र आणि शिल्प पाहताना येतो. कधी साध्या बॉलपेनची रिफिल वापरून ते अप्रतिम भावचित्र रेखाटतात, तर कधी लाकडाच्या ओंडक्यातून जिवंत भासावीत अशी शिल्प तयार करतात. अलीकडेच त्यांनी खडू शिल्पांची देखणी मालिका साकारली आहे. 3 इंचांच्या खडूवर व्यक्तिचित्र साकारून खडूला जिवंतपणा देण्याचं काम श्रीनाथ गायकवाड या कलाकारानं केलं आहे. गायकवाड यांनी अलीकडे खडू शिल्पांची मालिका साकारली आहे. सोलापूरमध्ये तयार होणारे साधे खडू वापरून त्यांनी त्यावर अतिशय देखणी व्यक्तिशिल्प साकारली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून जात आहेत. हे शिल्प तयार तर अप्रतिम आहे. काही मिलीमीटर रुंदीच्या भागातही लहान सहान बारकावे त्यांनी दाखवले आहेत. तुळजाभवानीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राजमाता जिजाऊ, सोलापूरचे दैवत श्री सिद्धरामेश्वर, 4 थोर हुतात्मे, गौतम बुद्ध, श्री गणेश, महिलांना साक्षर करण्यासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या सावित्रीबाई, महात्मा फुले, मातृदिन अशी अनेक शिल्प त्यांनी काही तासात तयार केली आहेत. येत्या काही दिवसात अशीच वैशिष्ट्यपूर्ण शिल्प तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. नमस्कार, श्रीनाथ भागवत गायकवाड. सध्या मी आता उच्चन महाविद्यालयामध्ये चित्रकला महाविद्यालयात ATD करतोय सध्या. आणि मला चॉक आर्टची कला इयत्ता 8वीपासून मी करतोय. ते पहिल्यांदा माझ्याकडे मी एक खडूवर गणपतीचं चित्र काढलं होतं. मग त्याला अजून रेखाटताना त्यातून रेखाटत गेलो आणि त्यातून मला एक गणपतीचं चित्रमूर्ती दिसली. बाबा आपण असं केलं तर गणपती चित्र दिसते, आपण त्याला अजून आकार दिला पाहिजे की जेणेकरून ते मूर्तीमध्ये रूपांतर होईल. मग त्यामध्ये अजून मी जरा खोलवर करत गेलो, शिल्प करत गेलो. मग ते गणपती तयार झाला. मग त्यानंतर मग मी शिवाजी महाराजांचं शिल्प केलं, गौतम बुद्धांचं शिल्प केलं. आणि त्यामध्ये असं वेगवेगळे आपल्या सोलापूरचे 4 हुतात्मे असतील आणि बसवण्ण असतील, सिद्धरामेश्वर असेल, सिद्धरामेश्वरांच्या 7 नंदीकोटांची यात्रा असेल, सप्तनंदीकोटांची. आणि अजून वेगवेगळे महापुरुष असतील, खडूमध्ये साखळे असेल, अखंड साखळे असेल, आणि शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, असे विविध महापुरुष यांचं मूर्ती साकारलेली आहे मी खडूशिल्पामध्ये. याची तर दखल कोणी घेतलं का नाही तुमच्या? एक 2 वृत्तपत्रांनी घेतलेले आहे. कुठल्या कार्यक्रमात वगैरे असं नाही कधी मी सादरीकरण केलं नाही. कॉलेज आमच्या शाळेमध्ये शाळेच्या 100व्या दिनानिमित्त आम्ही घेऊन गेलो होतो इकडं. त्यावेळेस हे केलं होतं, म्हणजे प्रदर्शन भरलं होतं मी छोटंसं. त्यामध्ये आमच्या शाळेतले विद्यार्थी वगैरे होते, माझे विद्यार्थी वगैरे.